नमस्कार मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आज जन्माष्टमी आहे. त्यानिमित्ताने एक छानसं मनोगत. कृष्ण पाठीशी हवा. कृष्ण पाठीशी हवा. तो राधेच्या आयुष्यात होता आणि अर्जुनाच्याही. प्रेम त्यानं राधेवरही केलं आणि अर्जुनावरही केलं. राधा आपली नव्हती आणि होणारही नाही याची पूर्ण जाणीव त्याला होती आणि युद्धात अर्जुन जिंकून देखील आपला काहीही फायदा होणार नाही ही पण जाणीव त्याला होती. पण हे असूनही त्यानं ही दोन्ही नाती अतिशय समरस होऊन निभावली. एकदा काय झालं, गोकुळ सोडल्यावर परत तो कधीच राधेच्या आयुष्यात आला नाही बरं. आणि राज्याभिषेक झाल्यावर अर्जुनाच्या आयुष्यातही तो परत कधीच आला नाही. अत्यंत उत्कटपणे नाती निभावून त्या नात्यातून तो अगदी अलगदपणे बाजूला झाला, परत कधीच परतून न येण्यासाठी. त्याची त्याला कधी खंत वाटली नाही ना कधी खेद झाला. राधेबरोबर प्रेमाचं हळुवार नातं त्यानं जपलं, यात त्याला लोकापवाद आला तरीही त्याचे बासरीचे सूर कधी बहरले नाहीत असं झालंच नाही. ज्या उत्कटतेनं त्यानं राधेसाठी बासरी वाजवली आणि तिला प्रेमाचा हळुवार अनुभव दिला, तसाच अर्जुनाबरोबर युद्ध करताना कुरुक्षेत्र आपल्या अफलातून डावपेच आणि कूटनीतीनं गाजवलं. राधेला तो जीवन का आणि कसं जगायचं हे कोमल होऊन सांगत असे. त्याच आपुलकीनं अर्जुनाला शत्रूला कसं आणि का संपवायचं हेही त्यांनी सांगितलं. एकापेक्षा एक अभेद्य, अमर आणि महावीर योद्धे त्याने लीलया वर यमसदनास पाठवले, जे त्याचे शत्रू नव्हते, पण नातं जपताना त्यानं तुझं माझं याचा त्याग केला होता ना. ज्या हळुवारपणे त्याची बोटं बासरीवर फिरत असत, त्याच हळुवारपणे त्याची बोटं सुदर्शन चक्रही चालवत असत. हे सर्व करताना नात्यातील निरपेक्षता त्यानं कधी सोडली नाही. कारण तो कृष्ण होता. तो प्रत्येकाच्या आयुष्यात होता, आहे आणि राहील. गरज आहे आपल्या आयुष्यात असलेल्या त्या कृष्णाला ओळखण्याची. प्रेमळ, जिवलग, धुरंधर राजकारणी, कूटनीती अशा वेगवेगळ्या छटा आयुष्यात येऊनही नेहमीच जगाला दिशा देत तो स्थिर राहिला आहे. म्हणून तर मी म्हणते की कृष्ण पाठीशी हवा. पटतंय ना मंडळी? तुम्हाला जर आवडत असेल तर मला नक्की सांगा. माझा हा गप्पा गोष्टी यूट्यूबचा चॅनल आहे तो सबस्क्राईब करा, शेअर करा माझ्या गोष्टी आणि मला कळवत पण राहा बरं का. धन्यवाद.